रामकृष्ण हरी माऊली. कशा आहात सगळेजण? मजेत ना? एकदम टकाटक. मित्र हो, जर तुम्हाला सतत ताणतणाव येत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये जास्त टेन्शन असेल, अति विचार तुमच्या मनामध्ये येत असतील, सतत नकारात्मक विचार येत असतील, उदास वाटत असेल, दुःखी वाटत असेल, तुम्हाला सतत रागराग होत असेल, चिडचिड होत असेल, बेचैनी अस्वस्थ होत असेल, कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल, धडधड होत असेल, एकूणच तुमचं मानसिक आरोग्य जर धोक्यात आलं असेल आणि त्याच्यामुळे तुमचं दैनंदिन जीवन जर विस्कळीत झालं असेल, जगणं नकोसं झालं असेल, किंवा तुम्हाला कुठलाही शारीरिक किंवा मानसिक आजार असेल किंवा नसेल, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुमचं वय लहान असो, प्रौढ असो, तरुण असो किंवा वयस्क असो, कुठल्याही वयामध्ये कोणत्याही आजारामध्ये तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण आपण म्हणत असतो की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजे जर आपलं शरीर तंदुरुस्त असेल तर आपलं मन देखील तंदुरुस्त असतं, आणि आपलं मन तंदुरुस्त असेल तर आपलं शरीर देखील तंदुरुस्त असतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण शारीरिक आजारासाठी औषध गोळ्या करत बसतो, परंतु औषध गोळ्या आहेत तोपर्यंतच आपल्याला आराम मिळतो, मात्र त्या संपल्या की परत आपल्याला त्रास सुरू होतो. पण सोबत जर तुमची मानसिक स्थिती चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आजारापासून लवकर मुक्त होण्यासाठी नैसर्गिक कायमस्वरूपी फायदा होतो. म्हणूनच व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला 100% खात्री देतो की या व्हिडिओमध्ये मी जी योगासनं सांगणार आहे ती योगासनं दररोज फक्त 10 ते 15 मिनिट आवर्जून वेळ काढून जर तुम्ही केली तर तुमचा हा सगळा त्रास 100% कमी होण्यासाठी नैसर्गिक फायदा होणार आहे, तेही कुठल्याही औषध गोळीशिवाय. एक नया पैसा खर्च न करता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून बचाव होणार आहे आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे. मित्र हो, हा व्यायाम तुम्हाला अजिबात अवजड नाही, सहज करता येणार आहे, अवघड नाही. उभं राहायचं नाही, कुठल्या सांध्यावर ताण येणार नाही, कुठल्या मांसपेशीवर ताण येणार नाही, आखडणार नाही, काहीही वेदना तुम्हाला होणार नाहीत. अगदी सहज सोप्या पद्धतीने हसत खेळत शांत मनानं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. आणि हा व्यायाम केल्याच पहिल्याच दिवशी तुम्हाला हा सगळा साक्षात्कार अनुभवायला मिळेल की तुमचं मन आणि शरीर आनंदानं टवटवीत होईल, प्रसन्न तुम्हाला वाटायला लागेल. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, प्रत्येक स्टेप बारकाईनं बघा. मी कुठलीही घाई करणार नाही, गडबड करणार नाही, तुम्हाला सहज समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक स्टेप मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्या मागचं शास्त्र देखील सोबत सांगणार आहे, कशा पद्धतीने नेमकं ते तुम्हाला करायचंय ते तुम्हाला सहज प्रॅक्टिकली शक्य आहे, ते करता येणार आहे. अजून एक विनंती असेल, जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. मित्र हो, याच्यामध्ये फक्त 10 सोपी योगासनं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं योगासन आहे तो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे साधं मांडी घालून तुम्हाला बसायचंय. मॅटवर, जमिनीवर बसू शकता, कॉटवर बसू शकता किंवा सोफ्यावर, खुर्चीवर देखील तुम्ही अशा प्रकारे बसू शकता. काय करायचंय, तुमचे जे हात आहेत ते गुडघ्यावरती असे ठेवायचे आहेत. ओमकार पोझिशन किंवा जप करताना जसं आपण बसतो देवाचा, तुम्ही इकडे बघू शकता. हे हात माझे कसे झालेले आहेत, सरळ ठेवायचे आहेत हात. पाठीचा काना ताठ, मान देखील तुम्हाला सरळ ठेवायचे, नजर समोर ठेवायचे आहे, डोळे तुम्हाला शांतपणे बंद करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचंय बघा, ईश्वराचं नाव घ्यायचंय, मनामध्ये शांती अनुभवायची आहे, आनंदी मन ठेवायचंय. कितीही तुमच्या डोक्यामध्ये विचार असू द्या, तुम्ही या पोझिशनला शांत होणारच होणार, याची मला खात्री आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सरळ बसलेला आहात, मनामध्ये प्रसन्न वातावरण आहे, आजूबाजूला तुमच्या प्रसन्न वातावरण आहे. आणि आता तुम्ही माझ्यासोबत हा व्यायाम करत आहात, डॉक्टरांच्या सोबत हा व्यायाम तुम्ही करत आहात, शास्त्रोक्त व्यायाम तुम्ही करत आहात. काय करायचंय आता, दीर्घ श्वास तुम्हाला दोन्ही नाकांनी, नाकपुड्यांनी घ्यायचा आहे आणि थोडा वेळ धरून ठेवून त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला तोंडाचा बारीक चंबू करून सोडून द्यायचा आहे. पहा कसं करायचंय, तुम्ही इथं व्हिडिओमध्ये क्लोजअप घेऊन बघू शकता कशा पद्धतीनं. धरून ठेवलाय,
तोंडाने सोडून दिलाय. परत घ्यायचा लांब श्वास. धरून ठेवायचा जेवढा शक्य होईल तेवढा वेळ. तोंडाने सोडून द्यायचा. 2 वेळा झालाय. 5 वेळा घ्यायचा, सोडायचा. अशा प्रकारे 5 वेळा तुम्ही दीर्घ श्वास घेतलाय, दीर्घ श्वास सोडलाय. तुमची फुफ्फुस पूर्णपणे हवेने भरून गेली होती आणि प्रत्येक श्वास घेत असताना तुम्ही आनंदी होता. प्रत्येक श्वास सोडत असताना तुमच्या मनातला, तुमच्या शरीरातला जो ताण होता तो श्वासावाटे निघून जाण्यासाठी मदत तुम्हाला झालेली आहे. ही झाली पहिली पोझिशन दीर्घ श्वसनाची. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पोझिशन मध्ये यायचंय. आता त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं, ही जी पोझिशन होती याच्यामधून तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही हाताचे तळवे गुडघ्यावरती ठेवायचे आणि रिलॅक्स मध्ये बसायचं आहे. आता लांब श्वास घेत घेत तुम्हाला तुमचे खांदे देखील कानाच्या जवळ वर उचलायचे आहेत. श्वास पण धरून ठेवायचा आहे, खांदे पण धरून ठेवायचे त्या पोझिशन मध्ये आणि दीर्घ श्वास तोंडाने सोडत सोडत तुम्हाला खांदे हळूहळू खाली घ्यायचे आहेत. बघा कशा प्रकारे करणार आहे मी. धरून ठेवा. पाच वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, 5 वेळा सोडायचा आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुमची दोन्ही फुफ्फुस प्रसरण पावणार आहेत. ती हवेनं खचाखच भरली जाणार आहेत. कानाकोपऱ्यात त्यांच्या हवा जाणार आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत चांगला ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत होणार आहे. लक्षात घ्या. दुसरी वेळ. अतिशय शांत, गडबड नाही, गोंधळ नाही, राम कृष्ण हरी म्हणायचंय. तिसरी वेळ. वा, शांत वातावरण आहे. चौथा श्वास. पाचवा. तोंडाने सोडायचं आहे तुम्हाला प्रत्येक वेळी, लक्षात घ्या. ही झाली दुसरी पोझिशन, दुसरा योगा. आता तिसरा योगा काय करायचा आहे, अतिशय सोपा आहे. तुम्हाला हळूहळू अशा प्रकारे गुडघे आणि हात जमिनीवर ठेवून वाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे गुडघे तुम्ही ठेवले, असे गुडघे ह्या पोझिशन मध्ये आले पाहिजेत खुब्याच्या, आणि तुमचे जे हात आहेत हे अशा प्रकारे या सरळ समांतर लेवल मध्ये आले पाहिजेत. असे किंवा असे नाही तर सरळ समांतर रेषेमध्ये आले पाहिजेत. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. आता काय करायचे, तुम्हाला गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. हे एका रेषेमध्ये आले पाहिजे. हात आणि हा गुडघा एका रेषेमध्ये आला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे. हे एक दोन्ही एका रेषेमध्ये आले पाहिजे. हे इकडं, हे इकडं, अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचंय, दीर्घ श्वास घेत घेत, नाकाने दीर्घ श्वास घेत घेत तुमची मान वर उचलायची आहे आणि पाठ जी आहे ती खाली खेचायची आहे आणि
त्या पोझिशनला थोडा वेळ श्वास धरून थांबायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू तोंडाने श्वास सोडत सोडत मान तुमची खाली झुकवायची आहे आणि पाठ तुम्हाला वर जास्तीत जास्त उचलायची आहे. बघा कसं करायचंय, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. अतिशय सोपं आहे. हे देखील तुम्हाला 5 वेळाच करायचंय. दीर्घ श्वास घेत घेत तुम्हाला मान वर उचलायचे. बघा. दीर्घ श्वास घेत घेत मान वर उचला, पाठ खाली घ्या. दीर्घ श्वास सोडत सोडत मान खाली, पाठ वर. हनुवटी छातीला लागली पाहिजे. पाठ पूर्णपणे वर उचलायचा प्रयत्न करा. परत दीर्घ श्वास. तोंडाने श्वास सोडत सोडत परत नॉर्मल पोझिशनला. तर मित्र, ही झाली तिसरी पोझिशन. आता आपण चौथ्या पोझिशनला जाणार आहोत. त्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला अशा प्रकारे हे वर घ्यायचे थोडेसे गुडघे आणि अशा प्रकारे इथं बसायचं आहे तुमच्या पायावरती. पाय तुम्ही बघू शकता हे कसे असे ठेवलेले आहेत मी. आणि तुमचे हात पूर्णपणे लहान लेकरून लाड आल्यानंतर कसं बसतं किंवा झोपतं तशा पद्धतीने हे बघा, हात पुढे पूर्णपणे घ्यायचे. चाइल्ड पोझिशन आपण म्हणतो याला. कोपरे तुमचे पूर्ण हात जमिनीवर ठेवा आणि डोकं देखील जमिनीवर ठेवा. या धरतीचं दर्शन घ्या, धरती मातेचं. जी धरती माता आपल्याला दिवसभर राहायला फिरायला आयुष्य जगायला जागा देते, तिचे आभार माना. तिच्यासाठी हा दंडवटच समजा. तिच्याबद्दलची ही कृतज्ञता आहे जी तुम्हाला आनंद देईल. याच पोझिशनला तुम्हाला 5 वेळा लांब श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि 5 वेळा तोंडाने हळूहळू सोडायचा आहे. शांतपणे, गडबड नाही, गोंधळ नाही. दिवसभराचं काम तर आहेच. दिवसभर चांगल्या प्रकारे टवटवीत राहायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. बघा. 1 2 3 नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचा. 4 व्हेरी गुड. त्याच्यानंतर हे हात तुम्हाला पाठीमागे घ्यायचे अशा प्रकारे. पाहू शकता तुम्ही, दिसते तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आणि सेम परत तुम्हाला 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
दीर्घ सोडायचा आहे. अतिशय शांतपणे ही पोझिशन आहे. धरती मातेला तुम्ही दंडवत घातलेला आहे. नतमस्तक झालात तुम्ही धरती मातेला, या ईश्वराला, या निसर्गाला. 5 वेळा दीर्घ श्वास घ्या, 5 वेळा सोडा. अशा प्रकारे हळूहळू तुम्हाला आता नॉर्मल पोझिशनला यायचंय. गडबड नाही, गोंधळ नाही. अशा प्रकारे ही झाली चौथी पोझिशन. आता आपल्याला 5व्या पोझिशनला जायचंय. तुम्हाला पाठीवरती झोपायचंय. हळूहळू, गडबड करायची नाही. एका अंगावरती तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला एका अंगावरती व्हायचंय आणि एका अंगावरून तुम्हाला परत हळूहळू पाठीवर झोपायचंय. पूर्णपणे आकाशाकडे, छताकडे बघा. तुमचे पाय जे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे गुडघ्यातून दुमडून तुमच्या मांड्यांच्या जवळ आणायचे आहेत. दोन्ही हात तुमचे दोन्ही बाजूला खांद्याच्या एका सरळ रेषेमध्ये शरीराच्या 90 डिग्री कोनामध्ये, शरीराच्या 90 डिग्री कोनामध्ये हात तुम्हाला पसरवायचे आहेत दोन्ही पण. जर तुम्हाला डोक्याखाली काही घ्यायचं असेल तर छोटीशी कपड्याची घडी तुम्ही ठेवू शकता. जर अवघडल्यासारखं वाटत असेल तुम्हाला तर रिलॅक्स पोझिशन मध्ये झोपायचं आहे. या स्थितीमध्ये मित्रांनो अतिशय सोपं आहे. हा उजवा पाय उचलून डाव्या पायावर तुम्हाला अशा प्रकारे क्रॉस करायचा आहे आणि तुमचे दोन्हीही गुडघे तुम्हाला डावीकडे अशा प्रकारे शक्य तितके कमरेतून वळवायचे आहेत, झुकवायचे आहेत. यावेळी तुमची मान जी आहे ती विरुद्ध दिशेला अशी वळलेली पाहिजे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. क्लोजअप घ्या मानेला. तर अशा प्रकारे तुमची मान पूर्णपणे वळलेली आहे इकडं आणि गुडघे पूर्णपणे डावीकडे वळलेले आहेत. या पोझिशनला तुम्हाला 5 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि 5 वेळा सोडायचे आहेत. अवघडायचे नाही, पूर्णपणे तुम्हाला घ्यायचं आहे. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. लांब घ्या, लांब सोडा. तीन, 4, 5. हळूहळू नॉर्मल स्थितीमध्ये या. मान पण सरळ करा. व्हेरी गुड. पायाची आडी काढा. आता डावा पाय जो आहे तुम्हाला उजव्या पायावरती क्रॉस करायचा आहे आणि दोन्हीही पाय गुडघ्यासहित तुम्हाला उजवीकडे झुकवायचे आहेत. शक्य तितके कमरेतून वळवायचे आहेत आणि तुमची मान जी आहे ती डावीकडे हळूहळू घ्यायची आहे. अतिशय छान. तर अशा प्रकारे शक्य तितकं अवघडायचं नाही, काय नाही. जेवढं तुम्हाला सहन होईल तितकंच तुम्हाला झुकवायचे आहे, मान पण आणि तुमचे पाय पण. या पोझिशनला सुद्धा तुम्हाला 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, 5 वेळा सोडायचा आहे. मनामध्ये ईश्वराचं नाव घ्यायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचंय, शांत मन ठेवायचंय. एक,
2 3 4 5 डोळे बंदच करायचे सगळे व्यायाम करत असताना. परत नॉर्मल स्थितीमध्ये यायचंय तुम्हाला. पायाचा क्रॉस हळूहळू काढायचा आहे. नॉर्मल स्थितीला यायचंय. आता तुम्हाला 6वी पोझिशन करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अशाच प्रकारे गुडघे जवळ ठेवायचे आहेत. हात जे आहेत तुमचे दोन्ही एकमेकावरती असे पोटावर ठेवायचे. ॲबडॉमिनल ब्रीदिंग करायची आहे तुम्हाला. म्हणजे श्वास लांब घेऊन तुम्हाला पोट फुगवायचं आहे आणि श्वास सोडून पोट खाली कमी करायचं आहे. बघा, दीर्घ श्वास घेऊन पोट फुगवायचं, धरून ठेवायचं, नंतर हळूहळू सोडायचं. पहा, शांतपणे लांब श्वास घ्यायचा. पोट फुगलं लांब श्वास घेतल्यानंतर. हे बघा, इथं तुम्ही क्लोजअप घेऊ शकता, बघू शकता पोट फुगलेलं आहे पूर्ण. हे बघा, श्वास धरून ठेवलाय मी. आता श्वास सोडत सोडत पोट खाली घेणार. 1 2 3 4 हे झाले ॲबडॉमिनल ब्रीदिंग 6वा व्यायाम प्रकार. 7वं योगासन आहे पवन मुक्तासन. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, दोन्हीही गुडघे म्हणजे दोन्हीही पाय तुम्हाला गुडघ्यातून दुमडून अशा प्रकारे छातीवर घ्यायचे. दोन्ही हाताची जी बोट आहेत एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत अशी, आणि अशा प्रकारे दोन्ही हात अशा प्रकारे ह्या गुडघ्यावरती घ्यायचे आणि छातीवरती हे गुडघे जास्तीत जास्त शक्य होतील तेवढे तुम्हाला दाबायचे आहेत. हे अशा प्रकारे पवन मुक्तासन फक्त मनासाठीच नाही तर पचनशक्तीसाठी महत्वाचं आसन आहे. पचनशक्तीचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. गट हेल्थ, गट म्हणजे आपले सेकंड ब्रेन आहेत, दुसरा मेंदूच आहे. आतडी चांगली असतील तर मन देखील चांगले राहतं. म्हणून हा व्यायाम चांगला आहे. या सुद्धा पोझिशनला 5 वेळा दीर्घ श्वास घ्या, 5 वेळा सोडा. खूप छान. तीन, चार. दीर्घ घ्या, धरून ठेवा, दीर्घ सोडा. अतिशय चांगल्या प्रकारे पोटातला सगळा गॅस निघून जाण्यासाठी, आतड्याची हालचाल वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्याच्यामुळं मानसिकता सुधारण्यासाठी हा 7वा व्यायाम प्रकार आहे. आता 8वा व्यायाम प्रकार अतिशय सोपा आहे. तुम्हाला तुमच्या पायाचं फुलपाखरू करायचंय. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये क्लोजअप घेतलं तर या ठिकाणी हे पायाचे तळवे एकमेकाला तुम्हाला चिटकवायचे आहेत आणि अशा प्रकारे खाली ठेवायचे आहेत.
बसून तुम्ही जसं बटरफ्लाय आसन करता तशा प्रकारे तुम्हाला करायचंय. सुरुवातीला काही जणांचं एवढंच होईल, राहू द्या, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्हाला हे पूर्णपणे तुम्हाला हे अशा प्रकारे खाली ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हळूहळू ते तुम्हाला जमिनीला देखील टेकवता येऊ शकतो. हे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमचे हात जे आहेत ते पूर्णपणे हे अशा प्रकारे ठेवायचे आहेत. किंवा असं अवघड वाटत असेल तर तुम्ही पोटावरती देखील हे असे हात ठेवू शकता. ह्या पोझिशनला सुद्धा तुम्हाला 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 5 वेळा सोडायचा आहे. बघा, दोन, अतिशय शांत राम कृष्ण हरी म्हणायचं, श्वास घ्यायचा, सोडायचा. 3, 4, 5. हे अशा प्रकारे. आता हळूहळू तुम्हाला 9व्या प्रकाराकडे जायचं आहे. तुमचे पाय सरळ पूर्वस्थितीमध्ये आणा. पाय हळूहळू तुम्हाला लांब करायचे आहेत. हात तुम्हाला जमिनीवरती ठेवायचे आहेत. पूर्ण बॉडी तुमची आता रिलॅक्स तुम्हाला अनुभवायचं आहे. हा 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 हा, रिलॅक्स एकदम, काही टेन्शन नाही, चिंता नाही, काळजी नाही. लांब श्वास घेत 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 तुम्हाला श्वास धरून ठेवायचा आहे आणि नंतर हळूहळू सोडायचा आहे. प्रत्येक लांब श्वास घेत असताना तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये आनंद घुसणार आहे वेगानं, आणि प्रत्येक श्वास सोडत असताना तुमच्या शरीरातला, मनातला ताण निघून जाणार आहे, पळून जाणार आहे. लक्षात घ्या. बघा, 5 वेळा घ्या, 5 वेळा सोडा. धरून ठेवा, तोंडाने सोडा. एकदम शांत. 3, 4. खूप छान वाटत आहे. प्रत्येक श्वास सोडत असताना सगळा ताणतणाव निघून जात आहे. लास्ट 5. हे अशा प्रकारे. खूप छान. हा झाला शवासनाचा प्रकार. तुम्हाला आता मनामध्ये अतिशय प्रसन्न वाटत आहे, टवटवीत वाटत आहे. थोडा का होईना तुमच्या मनातला त्रास कमी झालेला आहे, मला 100% खात्री आहे. हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये 100% कळवणार, म्हणणार डॉक्टर मस्त वाटायला, एकदम 1 नंबर काम आहे. औषध नाही, गोळी नाही, कुठं बाहेर जायचं नाही, क्लास लावायचे नाही, काय नाही. दररोज हा व्हिडिओ लावायचा माझ्या समोर, माझ्या सोबत निवांतपणे आवर्जून वेळ काढून हे तुम्हाला करायचं आहे. आता थोडा वेळ या पोझिशन मध्ये शांत पडून राहा. नॉर्मल श्वास घ्या, रिलॅक्स व्हा, हळूहळू एका अंगावरती व्हा. गडबड नाही, गोंधळ नाही. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आता 21 तारखेला योगा डे येणार आहे. तर योगा डेला तर आवर्जूनच हा व्यायाम तुम्ही करा. कारण शास्त्र अभ्यास असा सांगतो की जो नियमित योगाभ्यास करतो तो दीर्घायुषी होतो, शारीरिक आणि मानसिक आजारांपासून दूर राहतो. आता शेवटचा 10वा जो व्यायाम प्रकार आहे, ज्याला आपण नाडी शोधन प्राणायाम म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बसायचं आहे, मांडी घालून. तुमचे दोन्ही हात
ओमकार पोझिशन मध्ये, नमस्कार पोझिशन मध्ये, जप पोझिशन मध्ये जपाच्या घ्यायचे आहेत. आता काय करायचंय, तुमचं हे तर्जनीचं बोट आणि मधलं बोट हे तुमच्या कपाळावरती ठेवायचं आहे. तुमचा जो अंगठा आहे तो तुमच्या उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे आणि तुमची जी करंगळी म्हणजे छोटं बोट आहे ते तुमच्या डाव्या नाकपुडीवरती ठेवायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे लांब श्वास घ्यायचा आहे तुम्हाला दोन्ही नाकानी. त्याच्यानंतर तुमची उजवी नाकपुडी अंगठ्यानी बंद करायचे आणि घेतलेला श्वास तुमच्या डाव्या नाकपुडीतून तुम्हाला हळूहळू सोडायचा आहे. तुम्ही बघू शकता, लांब श्वास घेतोय मी. धरून ठेवायचा आहे. उजवी नाकपुडी तुमची अंगठ्यानं बंद करायची आहे आणि श्वास तुम्हाला डाव्या नाकपुडीतून हळूहळू सोडायचा आहे. आता डाव्या नाकपुडीतून तुम्हाला श्वास घ्यायचा आहे लांब. त्याच्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने तो श्वास सोडायचा आहे. असं आदला बदल करत तुम्हाला हे नाडी शोधन करायचं आहे. उजव्या नाकपुडीने आता श्वास घ्यायचा आहे तुम्हाला लांब. डावीने सोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या उजव्या हाताने झाल्यानंतर तर तुम्हाला डाव्या हाताचं जे तर्जनीचं बोट आहे आणि मधलं बोट आहे ते तुम्हाला कपाळावर ठेवायचं आहे. अंगठा तुमच्या डाव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे. करंगळी तुमच्या उजव्या नाकपुडीवर ठेवायची. फक्त ठेवायचे, दाबायची नाही, बंद करायची नाही. लांब श्वास घ्यायचा आहे आणि अंगठ्यानं तुमची डावी नाकपुडी बंद करून तुम्ही घेतलेला श्वास मला हळूहळू उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. बघा, लांब श्वास आता तुम्हाला उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे. धरून ठेवायचा आहे. उजवी नाकपुडी करंगळीने बंद करून घेतलेला श्वास तुम्हाला डाव्या नाकपुडीतून सोडायचा आहे. हळूहळू तुम्हाला नॉर्मल पोझिशन मध्ये यायचं आहे. सरळ बसायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेला, दोन्ही हात एकमेकावरती ठेवायचे आणि नॉर्मल श्वास घ्या किंवा दीर्घ श्वास घ्या. त्याच्यानंतर चेहरा प्रसन्न ठेवा, आनंदी ठेवा. डोळे बंद आहेत तुमचे. नॉर्मल श्वास चालू आहे. घेत आहात, सोडत आहात. मनामध्ये आनंदाची भावना अनुभवा. सगळं दुःख कमी झालंय. यातना वेदना कमी झालेल्या आहेत.
शरीरातून जेव्हा तुम्ही लांब श्वास सोडत होता तेव्हा सगळा स्ट्रेस निघून गेलाय, ताणतणाव निघून गेलाय. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातला आनंद अनुभवा. आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांचं आभार माना, कारण हे सगळे अवयव जन्म झाल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी काम करत असतात. त्यांच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञतेची भावना आणा. आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक, घरातले कुटुंबीय, आजूबाजूच्या लोकांचे देखील धन्यवाद माना, कारण ते आपल्याला प्रत्यक्षपणे मदत करत असतात. मनामध्ये आनंदाची भावना अनुभवा. निसर्गाचे आभार माना, देवाचे आभार माना, परमेश्वराचे आभार माना, आपल्या स्वतःचे आभार माना. हा आवर्जून वेळ काढून तुम्ही व्यायाम केला तुमच्या मनाच्या शरीराच्या आरोग्यासाठी, म्हणून स्वतःला धन्यवाद म्हणा, थँक्यू म्हणा. अतिशय शांत वातावरण आहे, अतिशय प्रसन्न वाटत आहे. मी निरोगी आहे, निरोगी राहीन, स्वतःची काळजी घेईन. मनामध्ये माझ्या नेहमी सकारात्मक विचार असतील, मनामध्ये माझ्या नेहमी प्रेम भावना असेल. मी प्रेम देईन, प्रेम घेईन, सर्वांना माया लावेन. कोणाच्याही बद्दल मनामध्ये द्वेष ठेवणार नाही, राग ठेवणार नाही. सगळ्यांना माफ करून टाकेन आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन, कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळं आनंद अनुभवा. शांती 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 शांती. हळूहळू डोळे उघडा. हा, खूप छान. संपूर्ण व्यायाम चालू असताना तुमचे डोळे जवळपास पूर्णपणे बंद होते. आता पूर्णपणे तुम्हाला सगळं जग आनंदी दिसत आहे. मनातून हसा, दात दिसतील अशा प्रकारे तुम्हाला हसायचंय. छान आहे, किती छान आहे की नाही? हा, ह्याच्यामध्ये काही जादू नाही, हे शास्त्र आहे, योगिक शास्त्र म्हणतात. आणि हे आजचं नाहीये, हे प्राचीन शास्त्र आहे, ज्याचा आपल्याला विसर पडलाय. आणि हेच आपल्याला आयुष्यभर तंदुरुस्त ठेवणार आहे, मानसिक आणि शारीरिक आजारापासून दूर ठेवणार आहे. असतील कुठले शारीरिक मानसिक आजार तर ते दुरुस्त होण्यासाठी देखील नैसर्गिक मदत करणार आहे, कारण ही नॅचरल हिलिंग पॉवर आहे, हे शास्त्र आहे. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. आजपासूनच हे 10 योगा प्रकार तुम्ही करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल याची मी 100% खात्री देतो, तीही नैसर्गिकरित्या. परत व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही फक्त एक लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.